बेसा, झपाट्यानं विस्तारित चाललेलं शहर. बेसा, ट्रान्सफॉर्मिंग सिटी. बेसा, नागपूरची एक नवीन ओळख. बेसा पिपळा नगरपंचायतीत बेसा, बेलतरोडी, पिपळा आणि घोगली या गावांचा समावेश आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 1.25 लाख इतकी आहे. विस्तारित चाललेल्या बेसा शहराला सुंदर, स्वच्छ आणि नियोजनबद्ध आकार देण्यासाठी जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. 3 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीत नगरपंचायतीने अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री भारत नंदनवार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत मागील 3 वर्षात अनेक कामांचा धडाका लावला. यासाठी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य केले. विशेष म्हणजे मागील 3 वर्षाच्या काळात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. या निधीच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, नाल्या, गटारी, घनकचरा संकलन वाहन खरेदी, पथदिव्यांची व्यवस्था अशी कामे प्रामुख्याने करण्यात आली. तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बेसा द बेस्ट फाउंडेशन, स्ट्रीट लाईट, प्रख्यात हनुमान मंदिर आणि गार्डन, पिपळा रोड गार्डन, रस्त्यांच्या मधोमध कुंड्यांमध्ये केलेलं वृक्षारोपण आणि बेसा पिपळा ब्रिज कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील विविध रंगांनी रेखाटलेली चित्रे, रोषणाई करणारे दिवे आणि घाटाचे बांधकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच शहरातील प्लास्टिक आणि कचऱ्यांचा विल्हेवाट लावणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नागपूर जिल्ह्यात रोल मॉडेल ठरत आहे. जेव्हापासून नगरपंचायतची स्थापना झाली तेव्हापासून मी प्रशासक होतो आणि त्या प्रशासक काळात सन्माननीय बावनकुळे साहेब, पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा तथा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निधीच्या अनुषंगाने आपण बेसा पिपळामध्ये विविध कामं केली. तीच कामं आणि त्याच्यापेक्षा चांगली कामं या पुढे निवडून आलेले सदस्य, आपले प्रतिनिधी या माध्यमातून करतील आणि सर्व बेसा, पिपळा, बेलतरोडी आणि घोगली या पूर्ण परिसराचा विकास आता आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल याकरिता सर्वांना शुभेच्छा देतो आणि यापुढील त्यांच्या कार्यभारासाठी सुद्धा अभिनंदन करतो. बेसा चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी व्हायची. त्यावर उपाय म्हणून ताबडतोब सिग्नल बसवण्यात आला. शहरात अतिक्रमणाचा मोठा प्रश्न होता. मात्र प्रशासनाने सक्त कारवाई करत अतिक्रमणाचा सफाया केला. इतकंच नव्हे तर अनेक रस्त्यांचे बांधकाम देखील वेगात सुरू आहे. सोबतच नागरिकांच्या सहकार्यातून प्लास्टिक मुक्त शहर उपक्रम, स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापनाला चालना, शून्य कचरा अभियान आणि पथनाट्य यासारखे अनेक उपक्रम देखील राबवण्यात आले. नमस्कार, मी सौ कीर्ती धनराज बडोले, बेसा पिपळा नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष. सर्वप्रथम मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करते. नागरिकांनी गेल्या 2 डिसेंबरला जो लोकशाहीचा आदर करत मतदानाचं कर्तव्य पूर्ण केलं आणि आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. 2 वर्षामध्ये बेसा पिपळा नगरपंचायत बनली आणि बेसा पिपळा नगरपंचायतला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, तसेच माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भरपूर विकासाची कामे झालेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण विकासाची कामे करणार आहोत. अनधिकृत वस्त्यांचे नियमितीकरण करणे, तसेच आरोग्य सेवा बळकट करणे, शिक्षण सुधारणे आणि चौकाचौकांमध्ये प्रसाधनगृहांची व्यवस्था करणे, नाल्याचे खोलीकरण करणे आणि सुरक्षा भिंत बांधणे यासारखे भरपूर विकासाची कामे आपण माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आणि माझ्या नगरसेवकांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने
आपली बेसापिपळा नगरपंचायत ही महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर बनवण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे बेसापिपळा नगरपंचायतीने पुढील वर्षातील कामांचे देखील नियोजन केले आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी अत्याधुनिक फुटपाथ आणि पथदिवे, रस्त्यांवरील इलेक्ट्रिक पोल काढून अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन करणे, सिवरेज ट्रीटमेंट पार्क, खेळाडूंसाठी बॅडमिंटन कोर्ट, जागतिक दर्जाचे सार्वजनिक शौचालय यासारख्या शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या संकल्पनांची पूर्तता येणाऱ्या काळात होणार आहे. पालकमंत्री आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षा कीर्ती बडोले आणि मुख्याधिकारी श्री भारत नंदनवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे सतत विकासाचे कार्य झपाट्याने सुरू आहे. सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि नियोजनबद्ध विकास यामुळे बेसापिपळा हे नागरिकांसाठी राहण्यास सर्वाधिक पसंतीचे शहर बनत असून येणारा काळ या शहराचा सुवर्ण काळ ठरणार आहे.